शेतकऱ्यांनो, पीक विमा घेतलाय? त्वरित हे काम करा, अन्यथा सरकारी योजनांपासून 5 वर्षे वंचित राहाल. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही यंदा पीक विमा भरला असेल किंवा भरणार असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक छोटी चूक तुम्हाला केवळ पीक विमापासूनच नाही तर पुढील तब्बल 5 वर्ष सरकारी कृषी योजनांपासून वंचित ठेवू शकते. मंडळी, राज्य सरकारने 2026-27 वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये यंदापासून एक मोठा बदल करण्यात आला. आता डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही पीक विमा अर्जात ज्या पिकाची नोंद कराल आणि डिजिटल पीक सर्वेक्षणात ज्या पिकाची नोंद असेल, या दोन्ही गोष्टी जुळल्या पाहिजेत. जर दोन्ही नोंदीमध्ये तफावत आढळली तर डिजिटल पीक सर्वेक्षणातीलच नोंदच अंतिम मानली जाणार आहे. इतकंच नाही तर एखाद्या शेतकऱ्याने चुकीची माहिती देऊन फसवणूक केल्याचं सिद्ध झालं तर केवळ पीक विमाच नाही तर नमो शेतकरी महासन्मान सह कृषी विभागाच्या सर्व थेट लाभाच्या सरकारी योजनांमधून पुढील 5 वर्षांसाठी वगळण्यात येणार आहे. सोबतच योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच पिकांच्या विमा संरक्षित रकमेतही वाढ करण्यात आली आहे. मंडळी, ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा.